एकदा बघू शकता केवढा मोठा काम चालू बघा. ते मेन बसतो राजा तिकडे बघा, या साईडला बघा मंदिर आहे तिथे पण बघा केवढे मोठे हाईट बघू शकता, वरची बघू शकता. काम पूर्ण चालू आहे, पावसाळ्याचे दिवस चालू आहे तरी पण काम केवढं आहे बघा. तर याचा मेन गेट बनतोय बघा, त्याचं पण काम चालू झालंय आता. आज खूप मोठे अपडेट आहे बघा लालबागच्या राहायचं बघा. दोन मंडपचं काम चालू आहे बघा, इथे बघा पाऊस पडतोय, त्या साईडला ट्रॉली वगैरे आहे, हीच अपडेट आहे बघा. त्या साईडला बांबू वगैरे पडलेत बघा. इथे 22 फुटाचा गणपती, तो मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे, गणेश गल्लीचा राजा असतो बघा. परेलचा राजाचं डेकोरेशनचं काम चालू आहे, कारण इथं पाद्यपूजन सोहळा होणार आहे 25 तारखेला. त्या साईडला बघा तिथे ट्रॉली वगैरे आहे बघू शकता. तर हीच आहे बघा परेलच्या राजाची अपडेट. कोपरीच्या महाराजाचं पाद्यपूजन हे संपन्न झाले आहे. काही चूक भूल झाली असेल तर माफ कर, तुझ्या पदरात घे आणि आम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दे. कोपरीच्या महाराजाचा बेकर आर्ट्स मधील सुंदर मूर्ती, छोटी मूर्ती आहे पण किती भारी आहे बघा, प्रभावल वगैरे. मित्रांनो, चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण परेलला आलो, तर परेल वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देणार आहे. त्यानंतर अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपची आणि आपण लालबागला जाणार तिथे कोणता डेकोरेशन वगैरे चालू आहे त्याची अपडेट देणार आहे. चला तर आपण तिकडे जाऊया, व्हिडिओ अजिबात स्किप करू नये. चला पुन्हा एकदा आपण आलोय परेल वर्कशॉपला, तर तुम्हाला अपडेट देणार आहे. जे नेकेड फोटो आहेत ते दाखवणार नाही, फक्त गणपतीचे रेडी आहेत ते 4-5 फक्त फोटो दाखवणार, तुम्हाला फेस, बाकी ट्रॉली अपडेट देणार. पहिला बघा ईश्वरी आर्ट्स आहे, तिथे घरगुती गणपती आहेत ते तुम्हाला मी दाखवणार बघा. सुंदर असे गणपती बघा, आज बहुतेक गणपती ओपन आहेत ते तुम्हाला मी दाखवणार. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली यातली नक्की सांगा. खूप सुंदर असे गणपती आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा. आता लालबाग परेल मध्ये गणपती शोधताय तर इथं खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे आहे. आणि गणसंकुल मध्ये जे घरगुती गणपतीचे वर्कशॉप आहेत ते पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, त्या पण आज आपण कव्हर करणार बघा. किती सुंदर अशा सिंपल अशा कमी हाईटच्या मूर्त्या बघू शकता. आणि त्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवण्यात आल्या आहेत बघा. ईश्वरी आर्ट्स नंतर बघा इथे मालाडचा राजाची ट्रॉली आहे. तुम्हाला ट्रॉल्या दाखवतो कोणकोणत्या आहेत बघा. निलेश विधाटे यांच्या इथे पण बघा एक ट्रॉली आहे, 4-5-7 गणपती आहेत ते रेडी दाखवणार बघा. इथे पण बघू शकता ओम तांडव यांची ट्रॉली आहे. या ट्रॉल्यात बघा मुंबईचा अनंत यांची ट्रॉली आहे बघा. इथे बघू शकता इथे परेल वर्कशॉपमध्ये खेतवाडी 7व्या गल्लीची ट्रॉली आहे. नंतर परेलचा विघ्नांत, त्यानंतर बघा इथे मागच्या वर्षीचा प्रभावला आहे. इथे कालागंध आर्ट्स बघा. आता रेडी गणपती आहेत त्यांचा फक्त फेस दाखवतो बघा. सुंदर असे बघा इथे विधाते आर्ट्स आहेत त्यांचा आणि पोळेकर आर्ट्स त्यांचे गणपती आहेत बघा.
7 ते 8 गणपती ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे. त्यांचा फेस दाखवतो तुम्हाला मी. बाकी काय आपण दाखवणार नाही एवढं. ह्याच्यामध्ये बघू शकता प्रभाव सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. फक्त फेस दाखवू शकतो तुम्हाला, बाकी काय दाखवणार नाही बघा. या 4 मूर्त्या रेडी आहेत बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती बघा कशी आहे. तर मुंबईचा गजराज बघा, ही ट्रॉली आहे कृणाल पाटील यांच्यासाठी. त्यानंतर बघा कालादीपती आर्ट्स आणि त्या इथला अग्नी मोहिते आर्ट बघा. इथे पण बघू शकता सुंदर अशी बघा खेतवाडीचा गणराजाची ट्रॉली आहे. तिथे पण एक गणपती आहे. राजू शिंदे बनवणार आहेत गणपती. त्यानंतर इथे बघा प्रभावल आहे. त्यानंतर इथे बघा गणपतीचा खाली बेसचा जो भाग आहे तो रेडी होते बघा. ट्रॉली केवढी आहे आणि हा जुना प्रभावल. आणि त्यानंतर बघा इथं मूर्त्या आहेत विधाते आर्टच्या. तर या साईडला बघू शकता इथे ट्रॉली पूजन चालू आहे. कोपरीचा महाराजा जो ठाण्यातील प्रसिद्ध असा गणपती आहे त्याचा ट्रॉली पूजन सोहळा आहे इथे बघू शकता तुम्ही. आज आमच्या कोपरीच्या महाराजाचं पाद्यपूजन हे संपन्न झाले आहे. काही चूक भूल झाली असेल तर माफ कर, तुझ्या पदरात घे आणि आम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दे. कोपरीच्या महाराजाचा तर ही होती परेल वर्कशॉपची अपडेट. कारण आता इथे मोबाईल वगैरे अलाउड नाही. ज्या मूर्त्या आहेत त्यात तुम्हाला मी दाखवल्या रेडी. बाकी नेकेड फोटो वगैरे आपण काढत नाही. फक्त मूर्तीचं पेज आणि ट्रॉलीची अपडेट दिली. आता अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये जाऊया. हे बघा आता आपण अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये आलोय बघा. त्या आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे काही फोटो काढण्यासाठी. आता तुम्हाला इथे कोणकोणत्या ट्रॉली आहेत ते दाखवणार आहे बघा. पावसाची इथे सुरुवात झाली. त्या साईडला बघा मागच्या साईडला आपण आलेलो त्यात 2 ट्रॉली आहेत इथे बघा. बघा किती गर्दी आहे ते बघा. बघण्यासाठी आहे फक्त. खाली आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही बघा. मुंबईचा स्वामी याची ही ट्रॉली आहे आणि त्या साईडला आहे परेलचा विघ्नहर्ता. अशी सुंदर अशी ट्रॉली आहेत 2 बघा. हीच आहे अपडेट अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपची. मेन चाल मानाची आरती परेलच्या राजाचा हक्काचं ठिकाण बघा. परेलच्या राजाची टी शर्ट इथे बघा. तुम्हाला बुक करायची असेल तर नोंदणी करा. जाऊया नरे पार्कला. परेलच्या राजाचं डेकोरेशनचं काम चालू आहे. कारण इथं पाद्यपूजन सोहळा होणार आहे 25 तारखेला. त्या साईडला बघा तिथे ट्रॉली वगैरे आहे बघू शकता. तर हीच आहे बघा परेलच्या राजाची अपडेट. या साईडने बघा चिखलातून कसा गणपती ओढला होतो त्याच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असतील बघा. खूप सुंदर असं डेकोरेशनचं काम चालू आहे या साईडला. आता आपण जाणार आहोत दुसरीकडे बघा. हीच होती परेलच्या राजाची अपडेट. साईडने बघू शकता केवढा मोठा बघा मंडप आहे आणि पाद्यपूजन सोहळा आहे. इथेच बसतो परेलचा राजा जो खूप प्रसिद्ध असा गणपती आहे मुंबईमध्ये. बघा केवढी मोठी जागा आहे. त्या साईडला ट्रॉली वगैरे असते बघा आणि केवढा मोठा मैदान आहे बघू शकता. आता आपण जाऊया तिकडे गणेश गल्लीमध्ये. चला आता आपण मुंबईचा राजा प्रसिद्ध गणपती त्याच्या मैदानामध्ये आलोय. याच्या आधी आपण आलो त्यावेळी काहीच अपडेट नव्हती, फक्त ट्रॉली होती. मग आता मंडप पूजन वगैरे झाले आणि मंडपला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही. कारण इथे 29 जुलैला पण इथे पाठपूजन सोहळा होणार आहे बघा. इथे तयारी चालू आहे. थोडाफार पाऊस पडतोय बघू शकता तुम्ही. केवढा मोठा मंडप आहे. 22 फुटाचा हा मंडप असतो. ऑलमोस्ट रेडी झाले बघा. इथं गणपती बसतो तो बघा. डेकोरेशन पूर्ण बघू शकता केवढा वर्क इन प्रोग्रेस आहे बघा. ट्रेन वगैरे चालू आहे. लालबागचा राजा बघा या साईडला बघू शकता. ऑलमोस्ट रेडी आहे. एकदा बघू शकता केवढा मोठा काम चालू आहे बघा. ते मेन बसतो राजा तिकडे बघा. या साईडला बघा मंदिर आहे तिथे पण बघा केवढे मोठे हाईट बघू शकता. वरची बघू शकता. काम पूर्ण चालू आहे. पावसाळ्याचे दिवस चालू आहे तरी पण काम केवढं आहे बघा. इथे मेन लालबागचा राजा बसतो. इथं पहिलं डेकोरेशन चालू आहे बघा. केलनी बघा कसा काम चालू आहे बघा. लालबागचा राजा बसतो इथे बघा. केवढं मोठं ट्रेन वगैरे हाईट बघू शकता केवढे आहे बघा. असं यावर्षी काहीतरी युनिक असणार आहे. मागच्या वर्षी खूप भारी होती थीम. यावर्षी थीम काय बघूया. लावा तो हनुमान मंदिर आहे तिकडे पण बघू शकता. एक नंबर बघा काम चालू झालंय. त्या साईडला बघू शकता. ही एंट्री आहे मेन बघा. एवढी गल्ली वाटते बघा. डेकोरेशन झालं. खूप मोठी अशी गल्ली वाटते बघा. हा खूप जास्त फीटची आहे बघा. खूपच जास्त हाईट बघू शकता. एक एवढीशी गल्ली आहे बघा. डेकोरेशन झालं एवढी मोठी वाटते गल्ली बघा. डेकोरेशनचं काम चालू आहे अजून. त्या साईडला दुकान असतात त्यांच्या साईडला असणारं डेकोरेशन पण चालू झालंय बघा. लालबागचा राजाचा आजची अपडेट खूप जास्त आहे बघा. आता खूप काम चालू झालंय. मागच्या टायमाला काय नव्हतं. आता बघा जे दुकानाचं आहे दोन्ही साईडला
ऑलमोस्ट रेडी होत चाललंय. इथून एंट्री करतो आपण मूक दर्शनची लाईन. तर आता मेन गेट बनतोय बघा, त्याचं पण काम चालू झालंय आता. आज खूप मोठे अपडेट आहे बघा, लालबागच्या राहायचं बघा, ते काम चालू आहे. एवढा मोठा गेट असणार, यावरती काही युनिक असणार बघा 2024. आता आपण गणसंकुलमध्ये जाऊया. संकुलचे अपडेट हो, काल इथूनच संगमनेरचा विघ्नहर्ता बाहेर पडला, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघा. आपण आतमध्ये जाऊया. त्याच्या आधी बघा इथं सुंदर अशा मूर्ती आहेत डिस्प्लेला बघा, अमर आर्ट्समध्ये. त्या दाखवतो तुम्हाला. होऊन गेल्या अशा सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. त्या साईडने सुरुवात करूया आपण. आर्टच्या डिस्प्लेला बघा मूर्त्या बघा, अशा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. खाली बघा मोठ्या मूर्ती आणि वरती छोट्या मूर्ती आहेत बघा. असं काय म्हणतात सुंदर अशी मूर्ती. नंतर बघा सिद्धिविनायकसारखी मूर्ती. त्यानंतर बघा फेटे वगैरे कसे बघा युनिक आहेत. नंतर बघा शिंपल अशी मूर्ती प्रसिद्ध झाले 2026ला. त्या साईडला बघा फेटेवाले 3 मूर्ती आहेत बघा. युनिक असे फेटे आहेत बघा, 3 मूर्त्यांचे फेटे बघा. नंतर बघा मुंबईचा राजा गणेश गल्लीचा सुंदर अशी मूर्ती. त्यानंतर इथे बघा फेटेवाला छोटी आणि मोठी. त्यानंतर पाहिजे कशी बघा युनिक सिंपल आहे, पण डायमंड लावल्यानंतर बघा अशी युनिक मूर्ती वाटते इथे. तर या साईडला बघा मला अशी मूर्ती आहेत बघा, अमर आर्ट्समध्ये आहेत. त्यानंतर बघा विठ्ठल मूर्ती कशी आहे तेव्हा छोटी मूर्ती आपण किती क्यूट आहे. त्यातरी अशी मूर्ती ते बघा अशी एलकोट हे म्हणला काही मूर्ती बघा. या डिस्प्लेच्या सुंदर अशा मूर्ती आहेत अमर आर्ट्समध्ये. त्या मूर्त्या बघा, अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. तिचा तोंड दाखवल्यानंतर बघा या साईडला अरे बघा खूप सुंदर मूर्ती बघू शकता. तुम्हाला मूर्ती आता सर्व दाखवतो मी. मोठ्या मूर्त्या दाखवतो बघा, सुंदर अशी बघा मल्हार रूपी मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा डायमंड लावलेले वस्त्र बघा, कसे युनिक असे वस्त्र आहेत बघा. या साईडला पण बघा सिंपल अशी मूर्ती आहे बघा, कशी क्यूट अशी मूर्ती आहे. नंतर या साईडला बघू शकता सुंदर मूर्ती. नंतर ही बघा कशी वेगळीच मूर्ती आहे बघा, बघू शकता जवळून कशी डायमंड लावले बघा, व्हाईट जशी डिस्प्ले लावली तशी सेम टू सेम मूर्ती. मला तर खूप मूर्ती आवडली. नंतर ही बघा सिंपल अशी मूर्ती आहे बघा, साईडला बघू शकता. या 2 सिंपल मूर्ती आहेत बघा, किती भारी वाटत आहेत पण.
कोकाटे कुठे असेल माहिती संपर्क साधा. राज कोकाटे. गणेश चित्रशाला ह्यांच्या बघा सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो बघा. साईडला बघा छोट्या मूर्त्या, त्यानंतर वरती बघा मोठे मोठे गणपती बघा, लालबागचा राजा, नंतर बघा सुंदर अशी मूर्ती खाली बघू शकता चंद्रावरती छोटा गणपती, त्यानंतर बघा एक सुंदर मूर्ती या साईडला बघा छोटे गणपती बाप्पा बघा कसे आहेत, खूपच सुंदर क्यूट. त्यानंतर बघा या पाठी मोठे गणपती बाप्पा. तर बघा या खूपच प्रसिद्ध अशा मूर्त्या झालेल्या इन्स्टॉल तुम्ही बघत असाल बघा. सुंदर अशी पाठी पण बघू शकता, सुंदर मूर्त्या. त्यानंतर बघा हे छोटे गणपती, त्यानंतर हा बघा केवढा मोठा छोटा गणपती आहे बघू शकता. हे 3 युनिक असे गणपती आहेत बघा. सुंदर अशी गणपती मूर्ती, वरती पण छोटे छोटे गणपती आहेत बघा. आणि चित्रशाला संकुलमध्ये तुम्ही आलात सुरुवातीला तर बघा या साईडला आहे अमर आर्ट्स आणि या साईडला आहे बघा गणेश चित्रशाला. बघा सार्थक आर्ट्स यांच्या बघा डिस्प्लेला सुंदर मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो मी. बघा या साईडला बघा तिजू रुपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा सुंदर असा गणपती बाप्पा मोदक केवढा आहे बघा. पाठीमागे बघू शकता युनिक फेटेवाले मूर्ती आहेत बघा. या डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत त्यांच्या आणि सार्थक आर्ट्सच्या बघा बघा सुंदर अशा मूर्त्या. गणपती बघू शकता तुम्ही केवढ्या मूर्ती आहेत बघा. सिंपल मूर्ती आहेत बघा, 2.5 ते 3 फुटाच्या मूर्ती आहेत बघा साईडला. बघा अन्वी आर्ट्स यांचे बघा गणपती कसे आहेत. श्रेय आर्ट्स यांच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. वेल्ले ब्रदर्स यांच्या बघा खूप साऱ्या मूर्त्या इथे रेडी व्हायच्या आहेत. वा ते काम चालू आहे, मूर्त्या खूप रेडी व्हायच्या बाकी आहे इथे साईडला बघा. या साईडला पण आहेत वेल्ले ब्रदर्स. आता आपण त्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला.
कशी युनिक अशी गणपतीची मूर्ती आहे बघा. तुम्ही एवढ्या गणपती कारखान्यात ती मूर्ती बघितली नसेल बघा. असा कलर वगैरे केलेला आहे. खूपच युनिक अशी मूर्ती आहे बघा. 8चे ते 3 फेस बघा. काल इथूनच पहिली मूर्ती गेली बघा. संगमनेरचा विघ्नहर्ता. तेव्हा फेस किती क्यूट आहे बघा. जवळून बघू शकता. क्यूट असे 3 फेस बघा. याच वर्षी रिव्हील झालेत. शिवाची मूर्ती बॅलेन्सिंग राहणार आहे बघा. आपण ऑलरेडी विलेपार्लेचा वर्कशॉप आहे त्याचे व्हिडिओ टाकले, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. राजन झाड यांच्या वर्कशॉपचा बघा फेस. कोणत्या मूर्ती तर तेजू काय आहे त्या टाईपमध्ये आहे बघा. तर यात होत्या आजच्या अपडेट. फायनल चालू आहे घरी. तर तुम्हाला आज अपडेट दिली. परी वर्कशॉप गणसंकुल वर्कशॉप वरून दत्ते यांचा वर्कशॉप लालबागचं काय डेकोरेशनची तयारी आहे त्याचा व्हिडिओ आहे. तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशी व्हिडिओ नवीन आपल्या चॅनलवरती येत असतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.